खासदार बळवंतभाऊ वानखडे यांच्याकडून वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची थेट बांधावर जाऊन पाहणी, शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे आश्वासन। गेल्या काही दिवसापासून अमरावती जिल्ह्यात सर्वत्र चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। या वादळी वाऱ्याने शेतीचे व घरांचे नुकसान झाले। यामध्ये केळी, ज्वारी आणि कांद्यांच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची गांभीर्याने दखल घेत खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी तातडीने बाधित गावांना भेट दिली। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीची स्वतः पाहणी केली। शेतातील उद्ध्वस्त झालेल्या पिकांची अवस्था पाहून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या व्यथा व अडचणी समजून घेतल्या। खासदार वानखडे यांनी यावेळी शेतकऱ्यांना धीर देत या कठीण परिस्थितीत शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले। या पाहणी दौऱ्यादरम्यान खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकारी अमरावती सौरभ कटियार यांना महत्त्वाचे आदेश दिले। त्यांनी तहसीलदारांना सूचित केले की वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पीक नुकसानीची तत्काळ पंचनामे करावेत। हे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कोणतीही कसर सोडू नये असे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले। दुसरं कोणतं आहे ते सामायिक आहे नाही 50 वेगळा आहे 60 वेगळा आहे ठीक आहे हे बाजून पूर्ण निजामपूर सकाळी रिपोर्टिंग केलं सर रिपोर्टिंग केलं आपलं निजामपूर ज्वारीचं ज्वारीचं सध्या आता कृषी सहाय्यक मॅडम येऊन गेल्या त्यांचं त्यांनी क्षेत्र त्यांनी जे दिलं आहे त्याच्यावरच कायम राहायचं आहे म्हणजे आपण जे त्यांनी पीक पेराच्या वेळी दिलं होतं ई पीकचं तर ते त्यांनी सांगितलं नाही त्याचं झालं का पंचनामा केला का नाही सर आता फिरूनच राहिलो मी माझ्याकडे येऊतही साजा आहे तिकडून मी ठीक आहे करून घ्या शांततेनं पण कोणाचं सुटलं नाही पाहिजे कोणाचं शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे कांद्याचं फिरूनच राहिलो ते आधीच झालं